यांना आम्ही पोपट पण म्हणतो मित्रांनो. हे मसाला लॅपटॉप पाहत फिरतोय मित्रांनो, आम्ही पण सापडत नाही. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो मी आता आलोय खाली. आणि सकाळ सकाळी ना मित्रांनो आपल्या घरी कचोऱ्यावरून चालू. कचोरी ती पण कसली माहिती आहे मित्रांनो, तुरीच्या दाण्यांची एक नंबर लागते. तेव्हा हा तुरीच्या दाण्यांचा मसाला, पुऱ्या, या पुऱ्या इथं बनवण्यात आलो आहे. आणि आपले मास्टर शेफ मित्रांनो. ओके, आणि आता मी चाललो आहे डेअरीत दूध आणायला मित्रांनो. आता हे डेअरीतून मी दही आणि दूध आणलंय. कचोरी बनवून रेडी आता. बघा किती भारी झाली. तर सुपर झाली मित्रांनो कचोरी, सुपर. आणि या मिरच्या लेर बॅड टेस्ट मी घेऊ. अरे मेरे को देखना है ना मेरा ये कैसा है. मास्टर शेफ आ गए दोस्तों. वाओ, ये मसाला एक नंबर, लय भारी, सुपर सुपर. चल आता हेच टेस्ट करून पाहू आपण. हा तर मित्रांनो, हे जे शर्ट मी घातलं आहे ना, कमीत कमी 3-4 वर्षानंतर घातलं असेल. आणि याला घेऊनच 2018मध्ये घेतलं. ते 2018 पासून तर आतापर्यंत कमीत कमी मी हे 10-11 घातलं असेल. फक्त घातलंच नाही ना हे शर्ट मी आजपर्यंत असं व्यवस्थित. तर आज घालून चाललोय मी. हां, भूषणने मी चाललोय मलकापूर. लॅपटॉप बघायचा आहे आम्हाला. नाक शिकरून घेणार भैया. बघू. भूषणला झाली सर्दी म्हणून काकू म्हणते नाक शिकरून घे. तर लॅपटॉप आवडला तर घ्यायचा आहे, नाहीतर मग परत येईल. तर मित्रांनो गाडी घेऊन चाललोय आम्ही मलकापूरला. कारण जर का लॅपटॉप पसंतच पडला आम्हाला, जो घ्यायचा आहे तो भेटला, तर मग त्याला इतक्या लांबून बाईकवर आणण्यापेक्षा गाडीवर आणणं बरा. हा तर मित्रांनो कार घ्यायचं रिझन यायचं आहे की जर का लॅपटॉप आम्हाला आवडला, म्हणजे जो घ्यायचा आहे तो, तर मग 2 व्हीलरवर तो आला असता. ते 40 किलोमीटर आहे मित्रांनो, आणि हायवे, परत काही लफडा व्हायपेक्षा म्हटलं गाडीत घेऊन जाऊ आपण डायरेक्ट. आहे की नाही भैया? गाडीत कसं सगळं सेफ ऑन सेफ. तर चला मग आता डायरेक्ट भेटू मलकापूरला. हां, आमच्यासोबत पप्पा बनत आहे मलकापूरपर्यंत. ते चालले अमरावती, त्यांच्या मित्राच्या मुलाचं लग्न आहे तिथं. तर मित्रांनो आता मलकापूरमध्ये आलो आहे आम्ही. लॅपटॉप पाहत फिरतोय मित्रांनो, आम्ही पण सापडत नाही. आता गाडी लावून दिली, बंद आहे रे भाई तो. नाही, चालू आहे. ओके मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे घरी. लॅपटॉप तर काही भेटला नाही, पण तुम्ही बघू शकता ऑफ रोडिंग कशी चालली आहे आमची. तर हा एक स्पेशल बायपास आहे मित्रांनो, डायरेक्ट हायवेवर नाही घ्यायचा मलकापूरपासून. ओके, लॅपटॉपचा किस्सा असा आहे की मित्रांनो, आम्हाला जो लॅपटॉप पाहिजे होता तो मलकापूरमध्ये भेटला नाही. एका दुकानदाराला कॉन्टॅक्ट केला होता आम्ही, पण तो त्याच्याकडे सुद्धा नाही आहे आता. तर मे बी नाशिक किंवा जळगाव तर नाही, पण मला नाशिकला जायचं असेल तर तिथूनच घेऊ लॅपटॉप. चला जाऊ आता घरी आपण डायरेक्ट.
आणि ही अशी काही आमची ऑफ रोडिंग चालू आहे सध्या. एडे समजता. चला मित्र, लागलो होता आम्ही हायवेवर. आता भेटू डायरेक्ट घरी गेल्यावरच. 2:30 वाजून गेले आम्हाला इथं. आम्हाला असं वाटलं तर अर्धा एक तासात होऊन जाईल काम, पण नाही होत. कारण की आपले कामं कोणतेच एका झटक्यात होत नाही. ह्या रस्त्यावर मी खूपदा आलो आहे मित्रांनो. जेव्हा याचं काम चालू होतं तेव्हा इथं सिंगल रोड होता. हा नवीन ब्रिज झाला आहे. ॲक्च्युली खालून रेल्वेची पटरी आहे. सही झाला आहे एकदम. मित्रांनो आता आलो आहे घरी आम्ही मलकापूरवरनं. लॅपटॉप काही भेटला नाही मित्रांनो. थोडी नाराजी झाली त्याच्यामुळे. पण असं होणी आता जेवण करायची काही इच्छा नाही. ओके मित्रांनो, आता संध्याकाळचे वाजले 6 आणि मी चाललोय घरी गावाला. काम आहे थोडं. लहानी गाडी नेत आहे का? हा, लहानी गाडी नेतोय. लहानी गाडी म्हणजे 2 व्हीलर मित्रांनो. तर आता आलोय आम्ही घरी, म्हणजे मी थंडीचा. तर मित्रांनो मी आता किचनमध्ये आलो आणि किचनमध्ये बघा मला काय दिसतंय तर तुरीचे शेंगा मित्रांनो उकडलेला. यांना आम्ही पोपट पण म्हणतो मित्रांनो. खाल्ले भारी लागतं या पोपट. पण जेवण तुरीचेच दाणे. सकाळची भाजी काही दिली मस्त बटाटा आहे. ओके मित्रांनो, तर आता झालंय माझं जेवण आणि आता मी चाललोय परत मुक्ताईनगरला. कांद्यासोबत घेणं आवडतं मित्रांनो याला. बस काय आता शांत. तर चला मग आजच्या ब्लॉगला मी करतो इथं सेंड. तुम्हाला जर का माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. थँक्यू, गुड नाईट, धन्यवाद अँड बाय. आधी झोपली बघ इकडे. चलो बाय. लिओ गुड नाईट बोल.